थ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज थ्रीवेज मीडियाच्या या विशेष मुलाखतीच्या सत्रामध्ये आपल्या सोबत जोडलेले आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मान्य अतुल लोंढे सर. अतुल लोंढे सर, तुमचं थ्रीवेज मीडियामध्ये सर्वप्रथम स्वागत. धन्यवाद. सर, तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये एक आक्रमक, लढाऊ, बुद्धिवादी आणि तितकेच पुरोगामी असं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आज काँग्रेसच्या या आजच्या सत्ता कारणामध्ये जी काही घुसमट सुरू आहे या संदर्भात आपण पुढील 1 तासभर ही चर्चा करणार आहोत लाईव्ह. सर्वप्रथम आज जे देशामध्ये चाललेलं आहे, एक सत्तांतराची जी काही प्रकरणं होत आहेत या संदर्भात नुकतंच आता राजस्थानमध्येही घडत आहे, तर या संदर्भातली एक प्राथमिक टिप्पणी सर तुम्ही काय करू शकाल? नाही, याच्यामध्ये 2 दृष्टिकोनात आपण बघितलं पाहिजे. एक राजकीय आणि दुसरा सामाजिक. बेसिकली राजकीय घडामोडी ज्या चालू आहे त्या भारतीय संविधानाच्या अगदी विपरीत दिशेने हे सुरू आहे, जे अतिशय गंभीर आहे. म्हणजे जो पक्ष विरोधामध्ये होता त्यावेळेस सातत्यानं संविधानाच्या बाबतीमध्ये चर्चा करायचे, ते आज संविधानाला कसं मोडता येईल याचा ते प्रयत्न करतात आहे. जसं आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी EWSची घेतलेली भूमिका असेल किंवा 370 मोडताना 370 संपवताना त्यांनी त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी काय आहे आणि त्याच्यामध्ये काय उरलं आहे. एखाद्या भूमीवरचे लोक हे संपूर्णतः एखाद्या राष्ट्राचे होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बायपास करून ज्या पद्धतीने त्यांनी बेसिक स्ट्रक्चर जे आहे जे मोडण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि आता राजस्थान आत्ता आपल्याला दिसतं आहे, पण अशाच पद्धतीने अरुणाचल प्रदेश झालं, अशाच पद्धतीने उत्तराखंड झालं, अशाच पद्धतीनं गोवा झालं, अशाच पद्धतीनं कर्नाटक झालं, अशा पद्धतीनं मणिपूर झालं, अशा पद्धतीनं मध्य प्रदेश झालं. त्यामुळे लोकनियुक्त सरकारे पाडणे, केंद्रामध्ये आपल्याकडं असलेली सत्ता त्याचा अनिर्बंध वापर करणे, म्हणजे मी शब्द अनिर्बंध वापरतो, अनिर्बंध वापर करणे आणि राज्यपाल ही जी तटस्थ संस्था आहे त्याचा सुद्धा मर्यादेच्या बाहेर जाऊन वापर करून घेणे, ह्या ज्या गोष्टी आहे हे नवीन पैलू आहे. दुसरी गोष्ट, एक समाजामध्ये दुही निर्माण करून राज्य करणे, म्हणजे हिंदूंविरुद्ध मुसलमानांना उभं करणे, सवर्णांविरुद्ध दलितांना उभं करणे आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर प्रताडणा जी आहे, दलितांचे धुळ्यातलं प्रकरण पाहिलं असेल आपण, आर्वीतलं प्रकरण पाहिलं असेल किंवा अखलाकचं प्रकरण आपण पाहिलं असेल, तर एक भीतीयुक्त वातावरण जे आहे ते मायनॉरिटीजमध्ये निर्माण करणं, हा सामाजिक आणि राजकीय धोका जो आहे हा 2 पद्धतीचा धोका या नवीन राजवटीने जे एकूण 2014 साली आली या राजवटीने निर्माण केला आहे. आणि तिसरा, अर्थव्यवस्थेचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये जो महत्त्वाचा आहे की या सगळ्यांमध्ये धुवून निघत आहे. म्हणजे 45 वर्षांमध्ये सर्वात मोठी असलेली बेरोजगारी, म्हणजे मी करोनाच्या पूर्वीचं बोलतोय. नंतर GDPचे आकडे फुगवून सांगणे, त्याच्यामुळे अरविंद स्वामी जाणे, त्याच्यामुळे उर्जित पटेलांनी जाणे, चुकीच्या पद्धतीने आर्थिक निर्णय घेणे, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने GST लावणे किंवा मग नोटबंदी, याचा जो मार भारतीय अर्थव्यवस्थेवर पडला तो अल्टिमेटली त्याचा परिणाम जो आहे तो खालच्या वर्गावर होत असतो. कारण ज्यांना 5000 वर्ष शैक्षणिक मुभा नव्हती, सामाजिक मुभा नव्हती, ते आत्ता कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या प्रयत्नात होते किंवा त्यांना संधी मिळत होती. त्या लोकांची परिस्थिती एवढी सस्टेनेबल नव्हती की या सगळ्या धक्क्यांना ते समोर जाऊ शकतील, म्हणून ते आज इतके मागे आलेले आहे कोरोनाच्या पुन्हा फटक्यामुळे की या सगळ्या गोष्टीचा परिपाक असा झालेला आहे की 1991 ते 2014 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात 33% असलेली गरिबी जी आहे ती 13% पर्यंत खाली आणण्यात आलेली होती. आज ती 54 कोटी. एक लक्षात घ्या, जर्मनीची लोकसंख्या 8 कोटी, इंग्लंडची 6 कोटी, असे अनेक राष्ट्र आहे. असे अनेक राष्ट्राची लोकसंख्या केली तर 7-8 युरोपामधले राष्ट्र होतील. तेव्हा तेवढी बेरोजगारी, आज 54 कोटी लोक असं म्हणतात, CMIचा अहवाल आहे, अनेक यांचे अहवाल आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली. त्यामुळे तिन्ही याचा मार जो आहे तो त्या बहुजन समाजावर पडतो आहे. जे उद्देश मूळ भारतीय संविधानाचं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या तुम्ही जर डिबेट्स ऐकल्या त्याच्यामध्ये हेच येईल की समानता काय आहे. एका स्ट्रोकमध्ये महिला आणि पुरुष समानता, एका स्ट्रोकमध्ये जातीभेद मिटवून सगळ्यांना एकसारखा मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कुठल्याही पदावर जाण्याचा अधिकार, या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या सगळ्या गोष्टी आज अडचणीमध्ये आलेल्या आहे. त्यामुळे हे जे सत्तांतर आहे हे सत्तांतर पुढे नेणारं नाही आहे, तर हे सत्तांतर मागे नेणार आहे. बिलकुल सर, म्हणजे पुढे जाणारी जी गोष्ट असते, ज्या घटना असतात त्याच्यातून एक पुरोगामित्व सिद्ध होतं. मला एक सांगा की आपण मगाशी उल्लेख केला की बहुजन समाजावर हा म्हणजे 54 कोटी बेरोजगारी असेल, दारिद्र्य असेल, याच्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. आणि 91 पासूनचा जो आपण आलेख मांडला की 91 पासून जी जागतिक अर्थव्यवस्था आहे ग्लोबलायझेशनने
ते मला वाटतं काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये ते स्वीकारलेलं आहे. आणि काँग्रेसचा जो मुख्य वोटर राहिला, परंपरागत वोटर आजही त्याला म्हटलं जातं, म्हणजे दलित असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल आणि अल्पसंख्याक असेल, हा वोटर काँग्रेसपासून तुटल्यानंतर त्याला विश्वासात घेण्याची प्रक्रिया काँग्रेसमध्ये अजूनही गतिमान होताना दिसत नाही, किंवा त्यांना विश्वासात घेण्यासाठी असा कार्यक्रम ठोस असा पुढे येताना दिसत नाही. एक नवनेतृत्व म्हणून आपण या संदर्भात काय सांगाल? एक गोष्ट लक्षात घ्या आपण, की आपण जेव्हा खुली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी आपण जोडल्या गेलो, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर काही लोकांना, काही मध्यमवर्गीय लोकांना फार पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यातले तुम्ही पण एक आहे, मी पण एक आहे, लक्षात घ्या तुम्ही. मग असं असताना काही लोक जे आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण 4-5 कायदे जे केले ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते या देशाला खूप पुढे नेणारे होते. म्हणजे मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असो, शाहू फुले आंबेडकरांचा विचार होतो, त्याला पुढे नेणार होते. कोणते होते मग ते? मग आपण चांगलं अन्नधान्य उत्पादन केलं होतं म्हणून आपण अन्न सुरक्षा कायदा आणला. त्याच्यानंतर आपण राईट टू एज्युकेशन आणलं. हे फार फार मोठा क्रांतिकारक निर्णय होते, की ज्या शाळांमध्ये मोठ्या श्रीमंतांचे मुलं शिकतात त्या शाळेमध्ये गरिबांची मुलं सुद्धा त्याच दर्जाचं शिक्षण घेऊ शकले पाहिजे. नंतर एक राईट टू आयडेंटिटी आपण दिलेली होती. म्हणजे हे आता हे UADI आपल्याला माहिती आहे, नंदन निलेकणींची खास त्यासाठी आपण नेमणूक केली होती. आता ते जाऊ द्या, तुम्ही आता जे काही नरेंद्र मोदी सांगत असतील तो भाग अलहिदा आहे. त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन. राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे हा सरळ सत्ता लोकांच्या हातात देण्याचाच प्रकार होता, त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नव्हतं. तर ह्या ज्या 4-5 गोष्टी ज्या काँग्रेसने केल्या होत्या त्याच्यातून समानतेचं पुढचं पाऊल जे आहे तो टाकण्याचा प्रयत्न होता. ह्या सगळ्या गोष्टी आज रिव्हर्स झालेल्या आहे. आज राईट टू इन्फॉर्मेशनचं काय झालेलं आहे? आज संपलेलं आहे राईट टू इन्फॉर्मेशन. अन्न सुरक्षा कायद्याचं काय झालेलं आहे? अन्न सुरक्षा कायदा आज लोकांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीये. मी फार जबाबदारीने सांगतो. मनरेगा 5वा होता त्याच्यामध्ये. मनरेगामुळे एक शाश्वत काम, म्हणजे दुष्काळ जो आहे हा दुष्काळ मानवनिर्मित आहे असं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं होतं, असं अमर्त्य सेनांनी म्हटलं होतं, आणि असं अनेक ठिकाणी जे रिसर्च झाले त्या रिसर्चमधून ह्याच बाबी पुढे आल्या होत्या. मनरेगाने ते पॅचअप केलं होतं. मनरेगाने अशी एक व्यवस्था निर्माण केली होती की दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा ग्रामीण जनतेच्या हातामध्ये पैसे येईल. आणि समजून या, भात हा पूर्वोत्तर राज्यामध्ये पिकत असेल तर तो भात ज्या पश्चिम भागामध्ये जर दुष्काळ पडला असेल तर तो विकत घेऊ शकला पाहिजे. त्याच्या हातामध्ये पैसे खेळते राहिले पाहिजे आणि अर्थव्यवस्था ही शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, अशा पद्धतीचा त्याच्या मागचा विचार होता. आज तो पूर्ण मोडीत काढलेला आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर मनरेगासारखी योजना नसती, ती जर सिस्टम आपल्याकडे नसती लोकांपर्यंत पोहोचण्याची, तर तुम्ही मला सांगा आज आपण कशा पद्धतीनं पुढे गेलो असतो. आज आपल्याला प्रेत रस्त्यावर मिळाली असती. तुम्ही लक्षात घ्या, लोक हजार किलोमीटर पायी चालून, रास्ते से ज्यादा मेरे कदमों में दम है, हे गरीब माणसांनी या देशातल्या दाखवून दिलं. आणि मनरेगा त्याच्या सोबतीला होती, काही सदृदयी लोक होते, संस्था होत्या, त्याच्यामुळे हे आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण पुढे करू शकलो. आता ह्यांनी काय केलं, आपण ओबीसी SC ST यांचा प्रश्न उपस्थित केला. ते आमचे वोटर होते हा राजकीय भाग जरी असला तरी एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्याकडे जास्त लक्ष देणे, म्हणजे एखाद्या घरामध्ये 2 मुलं असतील, एक खूप हुशार आहे आणि एक कमी हुशार आहे, तर मायबाप काय करतात, कमी हुशार असलेल्या मुलाची चिंता जास्त करतात, कारण की त्याला सेटल करणं गरजेचं असतं. आणि त्याला सेटल करणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे आपण त्याला जास्त फॅसिलिटीज देण्याचा प्रयत्न करून जो खूप स्ट्रॉंग आहे मूलतः नैसर्गिकदृष्ट्या त्याच्या बरोबरीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. मग ते अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, हे मेनस्ट्रीम मध्ये कधी नव्हते. मला सांगा ना, 5,000 वर्ष ज्या लोकांना शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता, आर्थिक अधिकार तर खूप दूरचे आहे, राजकीय अधिकाराचा तर विचारही करू शकत नव्हते. मग ह्या प्रक्रिया कशा आणल्या आपण? मग महिला सुद्धा, मग महिला कोणत्याही वर्गातल्या असो, सवर्ण वर्गातल्या, त्यांनाही काही अधिकार होते का? मग त्यांना संपत्तीचा अधिकार देणे, मग त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे, मग त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करू देण्याची संधी मिळवणे. म्हणजे एखादी लुगडेवाली बाई जेव्हा झेंडावंदन करत असेल तो आपल्या लोकशाहीचा विजय नाही आहे का? मग अशा पद्धतीनं जी टीका केली भाजपच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षांनी, ती टीका करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर सातत्यानं एक विचारधारा होती आणि ती गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट आणि वी अँड अवर नेशन वुड डिफाईन याच्यामधून आलेली ती होती की एक दिवस असा येईल की ज्या दिवशी हिंदू या नावाखाली संपूर्ण ओबीसी आणि आदिवासी समाज जो आहे आणि दलित समाज जो आहे तो आपण एकत्र करून आयडिया ऑफ इंडिया जी आहे, जी आपण ज्याला व्हेरियंट म्हणतो, किंवा या देशामध्ये कृष्णाची पूजा सुद्धा लोक काळा आणि गोरा करतात. या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लग्नाच्या प्रथा एकाच जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची आहे. ही विविधता मूलतः आपल्या देशामध्ये असलेली जी विविधता आहे ती संपवण्याचा प्रयत्न जो आहे
तो प्रयत्न आज सुरू आहे. त्यामुळे हे ओबीसी SC ST जे आहे हे या भूलथापांना बळी पडलेले आहे. 2 करोड रोजगार, 15 लाख सबके खाते में, म्हणजे काँग्रेसने एवढं करप्शन केलं की बा काँग्रेसने जर हे करप्शन नसतं केलं तर आपण अमेरिकेच्या पार तिकडे 50-100 वर्ष पुढे गेलो असतो. अशा पद्धतीचा एक भ्रम, एक संभ्रम जो आहे तो जनतेच्या माध्यमातून, ही जी नवीन माध्यम आली आहेत, तुम्ही आम्ही आज चर्चा, आपण मुंबईत बसला आहात, मी नागपूरमध्ये बसलो आहे, इथून आपण चर्चा करतो आहोत. हा जो आपण स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जो आपण ॲडव्हान्समेंट मिळवला होता, याचा प्रयत्न जो आहे, याचा फायदा जो आहे तो त्यांनी राजकीय दृष्ट्या करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटी असंच आहे की बा त्यांचा जो विचार आहे, VN अवर नेशन वुड डिफाईन, तुम्ही चंद्रशेखरांचं एक भाषण ऐका, त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला होता संसदेमध्ये. आणि माझा पण हा अतिशय स्पष्ट आरोप आहे, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. स्पष्ट आरोप हा आहे की मॅक्सिमम जनतेला, जास्तीत जास्त जनतेला गरीब ठेवा, दरिद्र ठेवा, संपत्तीचा संचय काही लोकांच्या हातात करा आणि मग धर्माच्या नावावर विभाजन करून मेजॉरिटीनी, बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना पायाच्या टोकाखाली ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीची विचारसरणी जी आहे तिला आज जरी विजय मिळत असला तरी या देशामध्ये गौतम बुद्ध, महात्मा गांधी, शाहू फुले आंबेडकर यांच्याच विचारांचा विजय होईल. कारण की सत्य जे आहे ते आता 6 वर्षात दडवू शकले, ते GDPचे आकडे फुगवून सांगू शकले, जेवढं त्यांना शक्य होतं तेवढं करू शकले. पण शेवटी कागदाच्या 8च घड्या पडणार ना. कागदाची घडी तुम्ही एका क्षणापर्यंत ती घडी पडेल, नंतर फाटेलच ते. तर ती परिस्थिती या जनतेच्या लक्षात येईल आणि मग आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याचे उत्तर जे आहे ते जनतेतून मिळतील. सर, आपण जे म्हणतात की SC ST OBC हे या अशा भूलथापांना बळी पडले, परंतु आपण जर मतदानाचं एक देशभरातलं पर्सेंटेज पाहिलं तर 70% जनता ही आजही प्रगत विचारांची, पुरोगामी विचारांचा मतदार आपल्याला दिसतोय, जर पर्सेंटेज आपण बघितलं मतदारांचं. दुसरा भाग असा की हा मतदार, याला जो विश्वास हवाय की आज एक नेतृत्वाचा क्रायसिस, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एक नेतृत्व असं उभं राहताना दिसत नाही आणि त्या नेतृत्वाचा क्रायसिस काँग्रेस अंतर्गतही दिसतोय. म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थानची सरकार जी अस्थिर झाली, ती तरुण पिढीच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये एक क्रायसिस निर्माण झाला आणि राहुल गांधी यांनी देखील राष्ट्रीय अध्यक्षपद सोडलं. तर हा जो जनतेला येणारा विश्वास आहे हा कुठेतरी कमी होताना दिसतो आहे किंवा दिसला. तर याच्यावर नेमकं काय उपाय असला पाहिजे किंवा काय घडलं पाहिजे या संदर्भात, काय आपण सांगाल सर या संदर्भात? याच्यामध्ये 2 गोष्टी आपण विचारल्या, एक विरोधी पक्ष आणि एक जनतेचा कौल. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आता बघा, यांना 31% लोकांनी मतदान केलं, 31% मतदान भेटलं होतं, जसं आपण 70 आणि 30%चं विभाजन केलं, आणि यांच्या जागा होत्या 272. काँग्रेसला नेहमी 48%, 46% मतदान भेटलं, पण काँग्रेसला एवढ्या जागा भेटल्या नाही सोनवणीची. तर मग भेटलेलं मतदान आणि मिळालेल्या जागा याचं कॅल्क्युलेशन मला तरी अजून लागलेलं नाही आहे. मी अनेक विद्वानांना विचारून बघितलं, चर्चा करून बघितलं, आणि जी मार्जिन आहे जिंकण्याची, ती मार्जिन एवढी मोठी आहे की त्या मार्जिनमध्ये ते लक्षात येत नाही कसं मिळालं. मग त्यातनं अनेक वेगळे मुद्दे उभे राहतात. तर शेवटी जनतेचा कौल जो आहे तो आपण मान्य केला पाहिजे, त्याच्याशी दुमत असण्याचं काही कारण नाही आहे, जनतेचा सन्मान आपण केला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 16 निवडणुका झाल्या, अशा राष्ट्रामध्ये 16 निवडणुका झाल्या जिथे 1652 बोलीभाषा आहेत, जिथे भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची 100-200 किलोमीटरनी बदलते, कपड्यांची घालण्याची पद्धत बदलते, लग्नाची पद्धत बदलते, सगळ्या गोष्टी बदलतात. ते राष्ट्र 16 निवडणुका शांतपणे करून शांतीपूर्वक सत्तांतर घडून आणू शकते. ही आपली 70 वर्षातली अचिव्हमेंट आहे आणि ही मी सुद्धा माझ्या पक्षाची, काँग्रेस पक्षाची फार मोठी अचिव्हमेंट मानतो या देशातल्या लोकांसोबत. म्हणजे 1952च्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये 16% लोक जे आहेत ते शिक्षित होते, 44 हा जन्मदर होता, 46 हा मृत्यूदर होता, आणि आरोग्याची अवस्था तर तुम्ही याच्यावरूनच लक्षात येईल आपल्या. या सगळ्या गोष्टी असताना या सगळ्या गोष्टींशी आपण सामना करत करत आज जागतिक महासत्ता होण्याची चर्चा करतो आहे. हे श्रेय सगळं तुमच्या आमच्या पहिल्या पिढीचं आहे. हे श्रेय मी काँग्रेसला एकट्याला देणार नाही आहे, हे श्रेय संपूर्ण जनतेचं आहे. त्यामुळे जनतेच्या स्वविवेकावर माझा प्रचंड विश्वास आहे. साताऱ्याला यंग लिडरशिप, ओल्ड लिडरशिप, आमच्या पक्षामधलं तुम्ही बोलला, काही काही लोकांना एक राजकारण हा संयमाचा खेळ आहे. आता याच्यामध्ये सचिन पायलट असतील किंवा ज्योतिरादित्य सिंधिया असतील, यांनी थोडी घाई केली असं माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याचं मत आहे. कारण पक्ष आता अडचणीमध्ये आहे, पक्ष राजकीयदृष्ट्या थोडा मागे पडतोय. अशा काळामध्ये आपण नेतृत्वाचे हात बळकट करून आपल्याला सत्ता मिळण्यापेक्षा आज देशाची गरज जी आहे, देशाची गरज ही आहे की बळकट विरोधी पक्ष होणे, विरोध हा बळकट होणे, ही आज देशाची गरज आहे. या अनुषंगाने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. हा भाग अलहिदा की प्रत्येकाला व्यक्तिगत राजकीय महत्वाकांक्षा असतात. कोणी काही हा साधू संतांचा खेळ नाही आहे, ही काही वारकरी वारी नाही आहे की लोक निस्पृहपणे आणि निस्वार्थीपणे राजकारणामध्ये येतात. मला पण महत्वाकांक्षा, सगळ्यांना महत्वाकांक्षा असतात. पण आत्ताचा काळ जो आहे
तो महत्वाकांक्षा बाजूला ठेवून देशाच्या संदर्भात पहिले विचार करण्याचा आहे. तर आता त्याला भाजपचा आणि संघाचा, विशेषतः संघाची पहिलेपासूनची विचारसरणी अशी राहिली की गांधी परिवाराला कुठेतरी बदनाम करायचं, गांधी परिवाराला कुठेतरी बदनाम करायचं. मग ती गुंगी गुडिया असेल, देश चलाना और प्लेन चलाना बहुत अलग है, ये तो बच्चा है. साध्वी ऋतंभरांचं स्टेटमेंट तुम्ही बघा नागपूरमध्येच दिलं होतं, ये तो बच्चा है, इसे क्या समजता है. उसी बच्चे ने जो टेक्नॉलॉजी दी उस पे आप जीत के आए, असं मला त्यांना म्हणावं लागेल. म्हणजे हा जो पुढे पुढे जाणारा प्रवास आहे, हा कुठेतरी राहुल गांधींच्या संदर्भामध्ये जो भ्रम निर्माण केलेला आहे, राहुल गांधीच्या संदर्भामध्ये सातत्यानं सोशल मीडियाचा वापर करून, मेनस्ट्रीम मीडियाचा सुद्धा वापर करून त्यांच्या संदर्भामध्ये जो भ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण केला, तो भ्रम त्या दिवशी जाईल ज्या दिवशी राहुल गांधींना हे जनता संधी देईल. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, माझे नेते आहे म्हणून सांगत नाही, एखादा व्यक्ती काय असतो ते आपल्या लक्षात येतं. सदहृदयी माणूस आहे, सदहृदयी माणूस आहे. ज्या माणसावर इतकी मोठी टीका केल्यानंतरही तो माणूस देशाचे प्रश्न एवढ्या निर्भीडपणे आजही मांडतो आहे. माझा नेता म्हणून मला कधी कधी आश्चर्य वाटतं, व्यक्ती म्हणून, की बा एवढी टीका माझ्यावर झाली असती, अशा पद्धतीने माझं चारित्र्य हनन झालं असतं, माझ्या आईला तिच्या या शेवटल्या लाईफमध्ये त्यांना एवढा मोठा आजार आहे, तशा याच्यामध्ये अशा पद्धतीनं बोलतात, त्या कोणत्या देशातून आल्या त्याच्यावरून त्यांची फार टीका टिप्पणी करतात. अशा याच्यामध्ये मानसिकदृष्ट्या मी एवढा सदृढ राहू शकलो असतो का? जनतेला आज हे सांगण्याचं गरज आहे आमच्या मार्फत, की अरे राहुल गांधी किती स्ट्रॉंग आहेत बघा, आणि त्याच्यानंतरही त्यांच्यामध्ये विषारी लवलेश नाही आहे. म्हणजे बघा तुम्ही, बाबासाहेब आंबेडकरांना किती छळलं लोकांनी, जातीवरून त्यांच्यामध्ये जी असलेली गुणवत्ता होती, ती गुणवत्ता असताना सुद्धा त्यांना किती छळाला समोर जावं लागलं. पण या देशाचं संविधान बनवायची जेव्हा त्यांना संधी मिळाली, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीने मला छळलं होतं म्हणून त्याला वाईट टाकून देऊन त्याचे अधिकार कमी करण्याचं काम नाही केलं सोनवणेजी. एक लक्षात घ्या तुम्ही, बाबासाहेब आंबेडकर मोठे कुठे होतात? बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढ्याच मोठ्या दिलाने समानतेचा अधिकार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढ्याच मोठ्या दिल्याने जात हा शब्द बाहेर काढून टाकला संविधानातनं. आणि वी द पीपल ऑफ इंडिया, त्यांनी काय म्हटलं, तुम्ही आम्ही सगळे मिळून, तुम्ही 1947 पर्यंत, 26 जानेवारी 1950 पर्यंत माझ्यासोबत तुम्ही काय केलं आणि तुमच्यासोबत मी काय केलं. अगेन गांधी आणि आंबेडकर कुठे जवळ येतात. अँड आय फॉर अन आय विल मेक होल वर्ल्ड ब्लाइंड, हे गांधी म्हणत होते, की मग तुम्ही माझा डोळा फोडला, मी तुझा डोळा फोडील. या न्यायानं आपण पुढे गेलो तर सगळं जग आंधळं होईल. हे जे तत्व आहे हे बाबासाहेबांनी घेतलं, या देशामध्ये शिकायला लागेल. पटेलांमध्ये आणि नेहरूंमध्ये तुम्ही जर दरी उभी केली, आंबेडकरांमध्ये आणि गांधींमध्ये दरी उभी करून तुम्ही राजकारण करत असाल, तर तुम्ही तुमचा भूतकाळ जो आहे तो ओळखू शकले नाही, ज्याचं इतके स्ट्रॉंग फाउंडेशन आहे की त्याच्यावर आम्ही आज उभा आहोत. म्हणून हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. बिलकुल बिलकुल सर. म्हणजे असं एक बोलीभाषेमध्ये असं म्हटलं जातं की झाड जो लावतो त्याला सावलीचा उपयोग काही फारसा मिळत नाही. म्हणजे आज टेक्नॉलॉजीचा जो काही फायदा आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या अनुषंगानं सोशल मीडियातून जी काँग्रेसच्या नेतृत्वाची बदनामी झाल्याचं आपण म्हणालात, तर त्याचा काँग्रेसलाच एक व्यवस्थित असा फायदा घेता आला नाही का? आणि दुसरं असं की आता जी वोटिंग पर्सेंटेज, जी तफावत मोठ्या प्रमाणात, जागा मोठ्या प्रमाणात ज्या बदलता आहेत, तर याचा एक संशय म्हणजे ईव्हीएम कडे आपला जातो का? आणि जर असा संशय जात असेल तर ईव्हीएमच्या विरोधात काँग्रेस अजून बोलत का नाही सर? म्हणजे नेमकं काय याच्यामधलं गम्य आहे? नाही, याच्यामध्ये थोडंसं आपण विचारपूर्वक जर आपण या सगळ्या घटनांकडे बघितलं तर आम्ही विरोध करत नाही हे म्हणणं जरा आपण पडताळून बघावं, कारण की मीडिया आमच्या बाजूने नाही आहे, आपण मीडियावर बसलेलो आहे. पण सोनवणेंना एक चॅनल काढावं लागतं वेगळं, युट्यूबवरून चालवावं लागतं, हे कशाचं द्योतक आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. नाही तर तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित चॅनलमध्ये आता संपादक राहू शकला असतात, संविधानाचा विचार जर घेऊन गेले असतात. तर 2014 नंतर जे लोक संविधानाचा आणि सामान्य माणसाचा प्रश्न पुढे घेऊन गेले त्यांना मेन स्ट्रीम मधनं बाहेर पडावं लागलं. मग ते एखादी कंपनी असो, तुमचा मीडिया असो किंवा राजकारण असो. नाहीतर ईडी वगैरेचा वापर आपण बघतोच, ईडी इन्कम टॅक्सचा. दुसरी गोष्ट, ईव्हीएमच्या संदर्भामध्ये माझे विचार फार क्लिअर आहे. ज्याच्यामध्ये खूप घोळ घालण्यापेक्षा जर विरोधी पक्षांमधल्या सगळ्या लोकांना, म्हणजे भाजप विरोधामध्ये असताना त्यांना ऑब्जेक्शन होतं, त्यांना आक्षेप होते, आम्ही विरोधामध्ये आम्हाला आक्षेप आहे, जनतेमध्ये संभ्रम आहे, तर लोकशाहीमध्ये निवडणूक ही प्रक्रिया अभाऊ डाऊट असली पाहिजे, बियॉन्ड डाऊट असली पाहिजे. म्हणजे सीझर्स वाईफ शुड बी बियॉन्ड, ती म्हण जी आहे ती म्हण इथे आली पाहिजे. त्यामुळे जर एखाद्या प्रक्रियेवर ज्याच्यामधनं लोकांना आपला आशा आकांक्षेचं प्रतीक असलेलं सरकार मिळणार असतं, लोकांच्या इच्छेचं प्रतीक म्हणजे लोकशाहीमध्ये सरकार, त्याच्यावर जर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर ती प्रक्रिया सोडून दिली पाहिजे. ज्या प्रक्रियेवर विश्वास आहे ती प्रक्रिया आपण स्वीकारली पाहिजे. अमेरिकेने केलं ते, जर्मनीच्या सुप्रीम कोर्टातून झालं, जपानची ज्यांच्याकडून आपण या मशीन आणतो ते सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात.
आणि आपली प्रशासकीय यंत्रणा इतकी चांगली आहे, इतकी बळकट आहे की एवढ्या मोठ्या 90 करोड लोकांची मतदान मोजण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आपण पाहिलेलं आहे पहिले पण. जवळजवळ 91 करोड लोकसंख्या असेपर्यंत आपण घेतल्याच ना निवडणुका बॅलेट पेपरवर. मग अशी जर शंका निर्माण होत असेल तर तरी त्या शंकेच्या पलीकडे जाऊन बियॉन्ड डाऊट या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे. आणि मग एवढा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर संभ्रम निर्माण होत असेल तर बॅलेट पेपरवर जायला हरकत काय? 91 नंतर देशभरात जी काही राजकीय अस्थिरता होती, म्हणजे कुठल्याही पक्षाला बहुमत नव्हतं केंद्रामध्ये, आणि बऱ्याच वेळा मला वाटतं काँग्रेसने 3 ते 4 टर्म ही पक्षांची आघाडी करून राजकीय सत्ता केंद्रामध्ये आणली. आता ती राज्यांमध्ये परिस्थिती निर्माण झाली. काही काळापूर्वी ती कर्नाटकामध्ये होती. ती म्हणजे अंतर्गत विवादातून ती गेली किंवा सोडावी लागली. आज महाराष्ट्रामध्ये ही 3 पक्षांची आघाडी आहे, महाआघाडी, महाविकास आघाडी. आणि इकडे राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये या 2 राज्यांचा जर आपण तफावतीने जर विचार केला तर राजस्थानचा संघर्ष काँग्रेसच्या बाजूने थोडा मजबूत होताना दिसतो. याचं कारण राजस्थानचं जे नेतृत्व आहे ते बहुजन समाजातलं आहे, म्हणून राजकीय ज्या व्यक्ती आहेत, विशेषतः आमदार, ते त्यांच्या बाजूने झुकलेले आहेत. म्हणजे असं काही बहुजन समाजाची एक शक्ती म्हणून ते जास्त सशक्त होताना दिसत आहेत का? काय नेमकं कारण आहे सर याचं? नाही, याचं अँटी डिफेक्शन लॉ महत्वाचा आहे याच्यामध्ये. आणि जे अंतर जे आहे राजस्थानमध्ये ते फार मोठं आहे. नाहीतर व्यवस्थेचा वापर कसा करायचा, म्हणजे बघा 2007च्या केसमध्ये कुठलीही केस ही 6 वर्षापेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही. इन्कम टॅक्सचा लॉ आहे की 6 वर्षांमध्ये तुम्ही असेसमेंट करू शकत नाही. आता 2007 साली जी घडलेली घटना आहे त्याच्यासाठी राजस्थानचा हा क्रायसिस सुरू असताना अशोक गेहलोतांच्या भावाला अग्रसेन गेहलोत साहेब आहेत, त्यांना एन्क्वायरीसाठी ते बोलवत आहेत. विविध काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीच्या इन्कम टॅक्सच्या रेड्स ज्या आहेत त्या होत आहेत. तर हा सत्तेचा गळचेपी करून केलेला वापर आहे. जेव्हा 2 पक्ष कोइलिशनमध्ये जेव्हा 2 पक्ष एकत्र येऊन काम करतात तेव्हा थोडेफार वादविवाद, थोडाफार रुसवा फुगवा हा होतच असतो. आपण 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. थोडंफार कमी जास्त चालायचं ना. कर्नाटकामध्ये थोडंफार कमी जास्त होतं. पण आमदारच पळवायचे. तर आमदार पळवायचे कसे, तर संस्थेचा वापर करायचा आहे, इन्कम टॅक्सचा, ईडीचा. तुमचं तिकडे काही फ्युचर नाही, आम्ही ते सगळं संपवणारच आहे. अशाच पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये फक्त 7 आमदारांची कमतरता होती. तिथे त्यांनी हा वापर केला. आणि इतर ठिकाणी जिथे त्यांना, आता मेघालयमध्ये त्यांचे 2च लोक आहेत. मेघालयमध्ये फक्त 2 सदस्य आहे पण त्यांचं सरकार आहे. मणिपूरमध्ये आपण पाहिलं आमचे 28 आहेत, 2च कमी होते, त्यांचे 21 होते. तर हा जो पैशाचा जो अनिर्बंध जो वापर आहे, हा पैशाचा अनिर्बंध वापर अतिशय डेंजरस आहे. आणि आपण एका वेगळ्या राजकीय वळणाकडे आपण चाललो आहोत. मला तो मुद्दा इथं मांडायचा आहे. तो आंतरराष्ट्रीय असला तरी मला मांडायचा आहे इथे. कारण की आपलं नेतृत्व तसं आहे, आता वर्तमान नेतृत्व जे भारतातलं आहे ते तसं आहे. चायनामध्ये शी जिनपिंग यांनी मरेपर्यंत सत्ता हातात करून घेण्यासाठी त्यांच्या याच्यात घटनेमध्ये दुरुस्ती करून घेतली आहे. पुतीन यांनी 2036 पर्यंत त्यांना कोणी हलवू शकणार नाही अशा पद्धतीची तरतूद करून घेतली आहे. भारतामध्ये असंच काहीसा विचार ठेवणारं नेतृत्व हे मोदीजींचं आहे. भारतामध्ये हे शक्य होणार नाही, कारण भारतामध्ये इतक्या निवडणुका होतात, अगदी समाजाच्या निवडणुका, एखादा समाजाचा हॉल असेल, मॅरेज हॉल, त्याच्या निवडणुका, APMCच्या निवडणुका, खरेदी विक्री संघाच्या निवडणुका, तर कोऑपरेटिव्ह सोसायटी, सगळ्या निवडणुका त्यातला एक दुसऱ्याला विरोध करणे, म्हणजे विरोधाचा खऱ्या अर्थानं लोकशाही ही कालपर्यंत या निवडणुकाच्या अनुषंगाने गेलेली आहे. पण एक दुसरा पैलू असा आहे की भारताची अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात खालती आलेली आहे. म्हणजे आता गड्डे में चली गई असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. हा एक वेगळा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये एक कंपनी, 1-2 लोक जे आहेत, मी स्पष्टपणे नाव घेतो, अदानी अंबानीच कसे काय कमवून राहिलेले आहे. धोरणं त्यांच्या बाजूने जात आहेत. या लोकांकडे एवढा प्रचंड पैसा आलेला आहे आता, की ह्या लोकांनी सरकार आपल्याला कोणतं हवं हे ठरवू शकतील अशा पद्धतीची शक्ती ह्या लोकांच्या हातामध्ये, आर्थिक शक्ती या लोकांच्या हातामध्ये चाललेली आहे. हे अतिशय डेंजरस आहे. या देशामध्ये पैशाचा संचय, या देशामध्ये इतर लोकांना संधी नाकारणे हे आपलं संविधान मान्य करत नाही. सर्वांना समानता हे मान्य करते. आणि त्या समानतेच्या याच्यातून जर तुम्ही पुढे गेलात तर संविधानाला ते मान्य आहे. पण धोरणं आपल्या बाजूने करून घेणं, प्रचंड पैसा काही 2-4 लोकांच्या हाती संचय होणं, याचा प्रभाव राजकारणावर पडू शकतो. असे 2 धोके जे आहेत ते 2 धोके आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेवर, आपल्या देशाच्या भविष्यावर सरळ खेळत असताना मला तरी दिसतात. सर म्हणजे पण सर ही जी परिस्थिती होती, म्हणजे 2014 ते 2019 या टर्म मध्ये
या टर्मच्या परिस्थितीवरूनच आपण हे विश्लेषण करत आहात. म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला हे माहित होतं की या देशाची सिस्टीम किंवा टर्म कशी चाललेली आहे. तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक अनुभवी पक्ष, मोठा पक्ष म्हणून देशात एकाच एक उमेदवार द्यावा अशा पद्धतीची रणनीती किंवा अशा पद्धतीची आघाडी निर्माण करण्यात फारसं स्वारस्य दाखवलं नाही की अपयश आलं, की नेमकी काय कारण आहे याच्या मागे आहे? नाही, असं आहे की जेव्हा त्यावेळेसचं वातावरण कसं होतं आपल्याला माहिती आहे. 2012 साली जन लोकपालच्या नावाने जी काही चळवळ झाली आणि नंतर सगळ्या मीडियाचा ज्या पद्धतीनं वापर करून 2Gचं प्रकरण जे आलं, जे म्हणजे कसं संपलं आपण पाहिलं की जजला हे म्हणावं लागलं की मी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत रोज 7 वर्ष बसलो, पण साधा ज्याला काय म्हणतो आपण प्रूफ असलेला, एव्हिडन्स असलेला एक साधा कागद सुद्धा माझ्याजवळ आला नाही, असं जजला म्हणावं लागलं. म्हणजे ते जो प्रकरण होता, रामदेव बाबा येऊन सांगायचे की 35 रुपये का पेट्रोल चाहिए तो तुमको मोदी जी की सरकार लानी पडेगी. अण्णा हजारेंचं आंदोलन जे आहे ते आंदोलन आपण पाहिलं. त्यातनं काही लोक पॉलिटिकली सेट झालेत, किरण बेदी असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील, पण त्यातला फोलपणा जो आहे तो लोकांसमोर आला. त्यामुळे वातावरण त्यावेळेस असं निर्माण झालेलं होतं की काँग्रेस निवडून येईल की नाही येईल. आम्ही सातत्यानं लोकांसमोर सगळ्या गोष्टीची मांडणी करत होतो. मीडियाला तेवढं, माध्यमांना तेवढं स्वातंत्र्य होतं की त्यांनी सरकारवर टीका पाहिजे तशी केली पाहिजे. म्हणजे त्यावेळेसही देपसंग, आता जो बॉर्डर एरिया इश्यू चालू, सीमेवर जो वाद चालू आहे चायनासोबत, त्यावेळेसही देपसंगमध्ये ते 17 किलोमीटर आतमध्ये आले होते. आपण त्यांना डिप्लोमॅटिकली प्रेशर करून आपण त्यांना बाहेर केलेलं होतं. त्यामुळे आणि एक गोष्ट जी आहे ती ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आम्ही कमी पडतो, जाहिरातबाजीमध्ये आम्ही कमी पडतो. 1989 नंतर म्हणजे राजीवजी पंतप्रधान पदावरून पायउतार झाले, निवडणुका आल्या, मग नंतर व्ही पी सिंगांचं सरकार आलं. त्या घटनेपासून आजपर्यंत गांधी घराण्यातलं कोणीही, किती वर्ष झाले त्याला, 99, 2009, म्हणजे 31 वर्ष झाले, कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल पदावर ते नव्हते. राहुलजी असतील, सोनियाजी असतील किंवा प्रियंकाजी असतील. म्हणजे त्यांनी पंतप्रधान पदावर त्यांच्यावर टीका केली, त्यांच्या जन्माच्या मुद्द्यावरून टीका केली, त्यांनी ते बाजूला ठेवलं. कुठल्याही मुद्द्यावर नसताना ज्या पद्धतीनं खोटा गोबेल्स जो होता हिटलरचा प्रचारक, त्यांनी सांगितलं होतं की खोटं सातत्यानं बोला, एक वेळा ते खरं वाटायला लागतं. अशा पद्धतीचं जे वातावरण निर्माण केलं, म्हणजे माझं असं म्हणणं नाही की काही कमी नव्हत्या, कमी प्रत्येकच गोष्टीमध्ये कधी ना कधी असतेच. ती कमी पुढे करत जाणे म्हणजेच आपण त्याला विकास म्हणतो. तर त्या गोष्टी लोकांच्या मनावर इतक्या बिंबवण्यात आल्या की त्यावेळेस सगळे राजकीय पक्ष हे संभ्रमात चालले गेले की एक्झॅक्टली देशामध्ये काय होणार आहे. आणि त्याच्यामुळं आपण ज्या राजकीय घडामोडीची अपेक्षा आता सांगत आहात, 2014च्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ते का नाही होऊ शकलं याचं उत्तर आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही बघा, आम्ही राष्ट्रीय पक्ष असताना सुद्धा, राहुलजी अध्यक्ष असताना, राहुलजींनी एक स्टेप मागे घेतलं ना, कर्नाटकमध्ये घेतलं त्यांनी. बिहारमध्ये बघा, 100 जागा जेडीयूनी घेतल्या, 100 जागा आरजेडीने घेतल्या. आम्ही 40च जागा लढलो आणि 44 जागा लढलो आणि त्यात आम्ही 36 जिंकलेलो आहे, 27 जिंकलेलो आहे आम्ही त्याच्यामध्ये. त्यांनी जिथे जिथे आवश्यक आहे, आता महाराष्ट्रामध्ये आम्ही जाताना फार आम्हाला विचार करावा लागला. आम्हाला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करावा लागला आणि आम्ही बॅकस्टेज यासाठी घेतली की हा विचार जो आहे हा याला तगडी फाईट देणं गरजेचं आहे, म्हणून महाराष्ट्रात माघार घेतली. त्यावेळेसही राहुल गांधींचा जो विचार होता तो होता पुढे. पण काय होतं की याचं प्रोजेक्शन जे आहे, आता हा जग कसा आहे, जो दिखताय वो बिकताय. खोटं जरी असेल तरी ते खूप वेळा बोलून जर मांडता आलं तर ते खरं व्हायला लागतं. अशा जगामध्ये राहुलजी सारखा जो सदृढही माणूस आहे, म्हणजे माझा नेत्या म्हणून नाही म्हणत, तुम्ही त्यांच्या प्रत्येक ऍक्टवरनं लक्षात घ्या. त्यांनी त्या दिवशी म्हटलं की मला माझं राजकीय करिअर संपलं तरी चालेल, पण जनतेसमोर जी सत्य परिस्थिती आहे ती ठेवणार मी सीमेवरची, कारण राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वात प्रथम आहे. म्हणून मी त्याच्यावर एक ट्विट केलं, तुम्ही माझं ट्विट बघा, हम खून बहाकर भी गद्दार हो गए और वो देश बेचकर भी राष्ट्रभक्त हो गए. हा जो फरक आहे, हा फरक जनतेच्या लक्षात येईल ना. मला जनतेच्या स्वविवेक शक्तीवर फार विश्वास आहे. त्यामुळे असा पिरियड प्रत्येक देशाच्या राजकीय जीवनात येतो. जर्मनीत आला, तो अमेरिकेत पण आला, तो सगळ्याच ठिकाणी आला, तो भारतात पण येतो आहे. पण हा एक संक्रमणाचा काळ आहे देशाच्या लोकशाहीसाठी, आणि लोकांसमोर चांगलं काय आणि वाईट काय आता हे चांगलं वाढून ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोक चांगला विचार करतील याच्यावर माझा विश्वास आहे. बिलकुल बिलकुल. सर, आपण मगाशी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचं, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं एक उदाहरण दिलं की त्यांनी आता त्यांच्या संविधानामध्ये दुरुस्ती केली की ते आजीवन कसे सत्तेत राहतील. दुसरी बाब की आज भारतामध्ये जे काही होऊ पाहतंय त्या संदर्भात आपण विषय केला. पण आता काँग्रेसच्या अंतर्गत म्हणजे काही काळापूर्वी वसंतराव साठे हे नेहमी अध्यक्षीय पद्धत अवलंबावी यासाठी आपली मतं व्यक्त केली. काल परवा शशी थरूर यांनी देखील एक आर्टिकल लिहून त्यांनी देखील अध्यक्षीय पद्धत आणि त्याचं समर्थन केलं आणि ती कशी चांगली याची प्रशंसा त्यांनी केलेली आहे. तर हा जो संघर्ष मध्ये मध्ये उभा राहतो अध्यक्षीय पद्धतीचा,
म्हणजे संसदीय लोकशाही प्रणालीला कुठेतरी विरोध करण्याचा जो प्रकार होतो तो काँग्रेसमधून जेव्हा येतो तेव्हा लोकांना थोडं शॉकिंग होतं. तर त्यामुळे या संदर्भात आपलं काय निरसन नेमकं काय? नाही नाही, असं आहे की अध्यक्ष पद्धती संसदीय पद्धत नाही असं कोणी म्हटलं? एक लक्षात घ्या तुम्ही, हा. अमेरिकेमध्ये अध्यक्ष लोकशाहीच आहे आणि फार प्रगल्भ लोकशाही आहे. तिथला मीडिया ऐकत नाही ट्रम्पचा. तिथला मीडिया कशा पद्धतीने ट्रम्पला त्यांची जागा दाखवतो हे आपण पाहिलेलं आहे. हा, आता शशी थरूरजी हे स्वतः फॉरेन अफेअर्समध्ये राहिलेले आहे. IFS होते ते, त्यांनी युनोमध्ये काम केलेलं आहे. किंवा साठे जे आहेत ते त्या त्या काळामध्ये, म्हणजे साठेंनी हे स्टेटमेंट टाकलं, मला इफ आय एम नॉट रॉंग, त्यावेळेस बहुमताचं सरकारची पद्धत जाऊन कोइलिशन सरकार आलेलं होतं. पण या सगळ्या लोकांचा विचाराचा सन्मान ठेवून मला एक म्हणायचं आहे की या देशांनी सर्वात जास्त प्रगती, आणि लोकशाहीची असो किंवा आर्थिक असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, ती कोइलिशन गव्हर्नमेंटमध्ये जास्त पाहिलेली आहे. आपण 2004 ते 2014चा आपण काळ घेतला, सर्वात जास्त प्रगतीचा काळ आहे तो. नरसिंहराव साहेबांच्या काळामध्ये पण फुल मेजॉरिटीचं सरकार नव्हतं, पण आपण त्यावेळेस म्हणजे अपसाईड डाऊन, म्हणजे विरोधी ध्रुवाला जाऊन आपण आर्थिक बदल करून घेतले धोरणांमध्ये. तर आपण ज्या 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 अचिव्हमेंट्स मिळवलेल्या आहे त्या अचिव्हमेंट्स आपण 2000 या सगळ्या कोइलिशनच्या सरकारांमध्ये मिळवलेल्या आहे. कारण की आपल्या राज्यस्तरीय ज्या अस्मिता आहेत, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, प्रत्येक ठिकाणच्या अस्मिता ज्या आहेत त्या थोड्या थोड्या वेगळ्या आहेत आणि त्यांना सामावून घेण्याची ताकद आपल्या संविधानात आहे. एक लक्षात ठेवा. आपण जे फेडरल स्ट्रक्चर जे आपण स्वीकारलेलं आहे, केंद्र राज्य संबंधाचे चॅप्टर जर आपण वाचले तर आपल्याला लक्षात येईल की ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा समागम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, त्या ऍडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अध्यक्षीय लोकशाही झाली तर त्याला स्टॅबिलिटी येईल अशा पद्धतीचा तो विचार जो आहे, तो विचार जरी असला तरी सांसदीय लोकशाही जी आहे हेच सर्वात चांगलं स्वरूप आहे राजकारणाचं, असं म्हणजे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना वाटतं. पण त्यांनी काय विचार मांडला हा जरा खोलात जाऊन बघणं पण तेवढंच गरजेचं आहे. सर, आता हे राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आपण बोलत असताना आज महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांचं महाविकास आघाडी आहे, म्हणजे कोयलेशन आहे. मगाशी आपण त्याचा उल्लेखही केला. पण काम करताना आता 3 महिन्यापूर्वी मार्चमध्ये काही आदेश निघाले होते, GR निघाले होते, की अनेक ज्या आउटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्या शासकीय विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी पुरवणाऱ्या कंपन्यांचे अधिकार काढून घेतले, त्यांना बाद केलं. त्यामुळे त्या कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी कार्यालयामध्ये असणारे कंत्राटी कर्मचारी बेरोजगार झाले. काल पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे आदेश आले आणि त्या कर्मचाऱ्यांना जे 15 ते 20 वर्षापासून कार्यरत आहेत त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जाहीर करण्यात आले. तर हे जे काही चाललंय म्हणजे आउटसोर्सिंग, एका बाजूला आउटसोर्सिंग कंपन्या उभं करणं, दुसऱ्या बाजूला त्यांना बाद करणं, तर हा जो कॉन्ट्रास्ट आहे हा राज्य सरकार मिटवणार की नाही, की याच्यातही केंद्राच्या पद्धतीनंच राज्य सरकार जाणार आजच्या काळामध्ये? नाही, बिलकुल जाणार नाही. भाजपचं जे शासन करण्याची पद्धत होती ती पद्धतच अशी आहे की जास्तीत जास्त खाजगीकरणाकडे त्यांचा कल असतो. खाजगीकरण केलं की इकडे रिझर्वेशनची डिबेट उभी करायची, इकडे मग दलित समाजाच्या मुलांना उभं करायचं, त्यांना म्हणायला लावायचं की रिझर्वेशन की वजह से देश बहुत पीछे है. मग ते व्हॉट्सअपमध्ये टाकायचं की तिकडे अमेरिकेमध्ये एवढी प्रगती काय झाली, कारण की तिथे रिझर्वेशन नाही आहे. भारतातली प्रगती का थांबलेली आहे, कारण इथे रिझर्वेशन आहे. अशा पद्धतीचे संभ्रम निर्माण करायचे आणि मग काहीतरी प्रायव्हेट व्यवस्था हळूच घुसवायची. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 50 लोक हे आउटसोर्सिंगचे होते. 50 लोक होते बरं, सोनवणेजी लक्षात घ्या. जेव्हा की आपल्या इथे ब्युरोक्रेसी आहे आणि ती ब्युरोक्रेसी रिप्रेझेंट करते सगळ्या गरीब वर्ग, सगळ्या जातीचे वर्ग, सगळ्यांना रिप्रेझेंट करते ती IAS IPS मध्ये, MPSCच्या सर्व्हिसेसमधून. त्यांना बाजूला ठेवून एक अशी पॅरलल व्यवस्था जी आहे ती निर्माण करण्यात आलेली होती. मला आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सगळ्या युवकांना सांगायचं आहे की आपल्या रिझर्वेशन पॉलिसीच्या, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय बॅलन्स दिलं होतं, त्याच्यावर अमेरिकेत अफर्मेटिव्ह ऍक्शन प्रोग्राम आहे साहेब, रेड इंडियन्ससाठी. तिथे रिझर्वेशन नाही आहे हे चुकीचं आहे. आणि शाहू महाराजांनी जे उदाहरण दिलेलं होतं कुलकर्णी साहेबांना मिरजेच्या, ते उदाहरण असं होतं की त्यांनी म्हटलं की ह्या रिझर्वेशनमुळे प्रशासनामध्ये डबघाईला येईल सगळं. तेव्हा त्यांनी त्यांना घोड्याच्या पागेत घेऊन गेले आणि चणे जे आहे ते सोडून दिले आणि सशक्त घोडे आणि अशक्त घोडे सोबत सोडून दिले. अशक्त घोडे पाहत राहिले, सशक्त घोड्यांनी सगळे चणे खाऊन टाकले. त्यामुळे पुटिंग अनइक्वल्स इक्वली इज रॉंग अँड इक्वल्स अनइक्वल इज ऑल्सो रॉंग. समानतेची संकल्पनाच अशी आहे की तुम्हा लोकांना, काही जे अशक्त लोक आहे, कमजोर लोक आहे, ते कमजोर काय आहे तर 5000 वर्ष आपली जाती व्यवस्था अशी होती की शैक्षणिक आणि राजकीय अधिकार दिले नाही. मग आता कंत्राटी पद्धतीने लोक आणायचे आणि कंपन्यांना जास्त फायदा व्हायचा. त्यांनी 10,000 रुपये सरकारकडनं घ्यायचे, यांना 2,000 रुपये द्यायचे.
या सगळ्या गोष्टीवर विचार सुरू आहे. आता याला पॅरलल व्यवस्था करून नोकऱ्या निर्माण करणे, लोकांना डायरेक्ट नोकऱ्या देणे, या पद्धतीचा विचार सुद्धा या सरकारमध्ये सुरू आहे. त्यामुळे काही लोकांच्या मुठ्ठीमध्ये, हातामध्ये सगळी सत्ता एकवटणे हे काही लोकशाहीचं चांगलं सदृढ लोकशाहीचं हे नाही आहे, उदाहरण नाही आहे. त्यामुळे या सगळ्या कंत्राटीच्या संदर्भामध्ये काय निर्णय झाला हा मला माहिती नाही. पण एकंदरीत जो आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम घेतला, काँग्रेसची जी विचारसरणी एकंदरीत ती अशी आहे की शेवटल्या माणसाला सुद्धा या सगळ्या गोष्टीच्या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकार बरोबरीचे मिळाले पाहिजे. मला एक सांगा ना, 70 वर्षामध्ये रिक्षावाल्याचा मुलगा सीएची परीक्षा पास झाला, रस्त्यावर चहा विकणाऱ्याची मुलगी IAS झाली, एक मुस्लिम मुलगी नांदेडमधली डेप्युटी कलेक्टर झाली. हे जे उदाहरणं येत आहे, हे 70 वर्ष आपण खतपाणी घातलं ना. मगाशी तुम्ही म्हटलं की जो झाड लावतो त्याला सावली मिळत नाही. थोडंसं त्याला बदलून मी सांगतो, जो झाड लावतो ना तो विचार करतो की 50 वर्षानंतर सावली भेटली पाहिजे बुवा, 50 वर्षानंतरही बोडकं नाही राहिलं पाहिजे, सगळं डायरेक्ट सूर्य डोक्यात येऊन डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे, 50 वर्षानंतर सावली मिळाली पाहिजे असा जो विचार करतो तोच इतरांना सावली देऊ शकतो. त्यामुळे हा जो विचार आहे, आमचा विचार जो आहे तो सरळ सरळ असा आहे की सामान्य घरातल्या मुलांना संधी देणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. तिकडे सगळ्या कंपन्या विकणं सुरू आहे. आज मी इथे बसलेलो आहे, मी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पास झालो. साध्या शिक्षकाचा पोरगा होतो, ग्रॅज्युएशन पर्यंत सिव्हिल सर्व्हिसेस काय असते माहित नव्हतं. पण ही व्यवस्था निर्माण केलेली होती की तुम्ही मेहनत करून जाऊ शकता, म्हणून इथपर्यंत येऊ शकलो ना. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो आज चालू आहे. काँग्रेसचा नेहमी या गोष्टीवर भर राहिलेला आहे की सामान्यातल्या सामान्य लोकांना जी संधी आहे लोकशाहीमधली, मग ती राजकीय असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, आणि नोकऱ्यांमधली असो, ती दिली पाहिजे. त्या अनुषंगाने कदाचित निर्णय घेतला असेल, पण मला माहिती नाही. पण जर चुकीचा निर्णय असेल तर काँग्रेस त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. सर, अत्यंत महत्वाचं म्हणजे आता आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन जे आहे अमेरिकेसारख्या देशामध्ये आणि भारतीय संविधानाचा आपण एक उल्लेख बऱ्याच वेळा केलेला आहे. अफर्मेटिव्ह ऍक्शनचा संदर्भ जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा बऱ्याच वेळा अमेरिकेच्या वेगवेगळ्या विभागांचा एक सर्वे होतो. समजा पत्रकारितेमध्ये तिथले आफ्रो अमेरिकन लोक नसतील, ब्लॅक लोक नसतील तर त्यांचं प्रतिनिधित्व का नाही याच्यावर विचार होतो. वेगवेगळ्या धर्माचे लोक नाहीत तर ते का नाहीत याच्यावर विचार होतो. वेगवेगळ्या देशाचे पंथाचे लोक असतील त्यांच्यावर विचार होतो आणि त्यांची भरती केली जाते आणि मग तिथला सामाजिक क्लॅश जो आहे तो थांबतो कुठेतरी. पण गेल्या 70 वर्षामध्ये संविधानानुसार असा कधीही एक पाहणी किंवा असा विचार कधीही म्हणजे कुठल्याही सत्ता काळामध्ये पुढे आलेला नाही आणि त्यामुळे आजचे हे बेसिक प्रश्न देखील अधिक गंभीर झालेले आहेत. तर या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, मी थोडंसं या मताशी आपल्या सहमत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की रिझर्वेशन जेव्हा दिलं, आरक्षणाची जेव्हा आपण धोरण आणलं, आपला कायदा नाही बरं, वी हॅव अ रिझर्वेशन पॉलिसी, आपलं धोरण आहे ते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं होतं की हे 10 वर्षात होऊन जाईल आहे. पण एकदम तुम्ही विचार करा, कुठेतरी अडगळीत पडलेल्या माणसांनी एकदम UPSC पास करावी, MPSC पास करावी, बँकिंगच्या परीक्षा मोठ्या पास कराव्या, याच्यासाठी जे बळ लागतं, याच्यासाठी जी माहिती लागते, ती माहिती लागायला त्यांना उशीर झाला. आणि मग त्यावेळेस जे लोक बसलेले होते, जे 5000 वर्षापासून स्ट्रॉंग होते, ज्यांना माहिती होतं की कोणती पुस्तकं वाचून आपण IAS होऊ शकतो, मोठी पदं कशी मिळवायची, ते त्या बऱ्यापैकी त्या पदांवर बसले असलेल्यामुळे त्यांनी टॅक्टफुली दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ह्या चळवळीला जेव्हा गती मिळाली तर 1992-93 नंतर आपण बघा की मोठ्या प्रमाणावर तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय याच्यातले घरातले जे लोक आहेत, म्हणजे तेव्हाचा मध्यमवर्गीय कोणता, तर एखादा शिक्षकाचा पोरगा हा मध्यमवर्गीय, एखादी शासकीय नोकरी लागली, बँकेत एखादा क्लर्क असेल तो मध्यमवर्गीय. आता मध्यमवर्गीयाची कन्सेप्ट बदलली. आता मध्यमवर्गीय म्हणजे चांगलं घर, गाडी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आता बदलल्या. पण आपल्या काळामध्ये तर मध्यमवर्गीय असंच होतं ना 21 वर्षापूर्वी. तर ही मंडळी जी पुढे आलेली आहे त्याच्यामुळे क्लॅश निर्माण झालेला नाही आहे. याला क्लॅश नाही समजत मी, याला आपल्या अधिकारासाठी जागरूक होणं आहे. मला माझा अधिकार का मिळत नाही हे विचारणं लोकशाहीमधलं सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. हा क्लॅश नाही आहे. क्लॅश कोणता आहे की जॉर्ज फ्लॉइड जो आहे, ज्याच्या मानेवर पाय ठेवून, गुडघा ठेवून त्याला गुदमरून मारलं त्यांनी, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईट्स आणि ब्लॅक्स दोघेही त्या आंदोलनामध्ये उभे झाले आणि तिथल्या पोलिसांनी एका गुडघ्यावर बसून जी माफी मागितली, ते पण सदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. पण असं का घडलं याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे एक व्यवस्था अजूनही अशी आहे की कोणी जर मला माझे अधिकार पाहिजे असं म्हटलं तर ते अधिकार दाबण्याचा प्रयत्न करणारा एक वर्ग आहे ना, तो काही काँग्रेस पक्षाने एकदम दूर केला पाहिजे असं नाही. ती सामाजिक व्यवस्था आहे आणि सामाजिक व्यवस्था ही उत्क्रांत पद्धतीने बदलत असते. तो बदलण्याचा आपण प्रयत्न किती करतो, आपण त्या प्रयत्नात किती प्रामाणिक आहे, हे महत्वाचं आहे. हा नाही, पण त्याचा एक पुढचा मी त्याचा उपप्रश्न असा विचारू इच्छितो सर की आज आपण अमेरिकेत जर पाहिलं तर
मीडिया असेल, मीडिया संस्था ह्या मॅक्सिमम प्रायव्हेटाईज आहेत. परंतु त्या सगळ्या मीडिया संस्थांमध्ये सर्व वर्णाचं, धर्माचं, प्रांताचं एक प्रतिनिधित्व दिसतं. म्हणजे तिथलं सरकार ते करून घेतं. परंतु आज आपण मगाशी जे म्हटलात, की मीडियामध्ये आपलं फारसं हे राहिलेलं नाही असं. पण हेच जर गेल्या काही 50 वर्षाच्या, 60 वर्षाच्या काळामध्ये या खाजगी भांडवलदारांवर अशी सक्ती केली असती, की तुमच्याकडे हे प्रतिनिधित्व असलं पाहिजे, तर कदाचित आज एक सक्षम लोकशाही उभी राहिलेली दिसली असती. आणि आपण जे म्हटलात मगाशी, की काँग्रेस पक्षाच्या संदर्भात मीडियात पार्शालिटी तीही कदाचित आज दिसली नसती. तर या संदर्भात माझा तो प्रश्न होता. म्हणून म्हणजे प्रायव्हेटमध्ये हे थोडासा प्रतिनिधित्व करेक्ट करतो मी तुम्हाला, थोडासा हो, करेक्ट बिलकुल. करतो. 1955 पासून ते 1980 पर्यंतचा काळ हा राष्ट्रीयकरणाचा होता. मग WCL असेल, एअर इंडिया असेल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रायव्हेटाईज केलेल्या, नॅशनलाइज केल्या, PSUs काढल्या. या PSU मध्ये कुठले लोक लागले? इथे रिझर्वेशन होतं ना, इथे सगळ्या वर्गातल्या सगळ्या लोकांना आपण स्थान देण्याचा प्रयत्न केला. पण अमेरिका हे नवराष्ट्र आहे. जरी 400 वर्षाची लोकशाही असली तरी सामाजिक दृष्ट्या अमेरिका हे नवराष्ट्र आहे. तिथून हिस्पॅनिक्स म्हणजे जे तिकडनं लॅटिन अमेरिकेतनं लोक गेले, इंडियातनं गेले, या सगळ्या लोकांनी जाऊन तिथे व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यामुळे ते जागरूक आहेत. संस्थेच्या, शासन संस्थेच्या प्रत्येक ठिकाणी ते लोक आहेत. तिथे स्पॉइल सिस्टम आहे. पण इथे ही व्यवस्था आपण निर्माण केली. आज ती व्यवस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे ना. BSNLच्या जोरावर जिओ वाढून राहिलेला आहे. ONGC प्रॉफिट मधली असलेली अचानक लॉस मध्ये कशी जाते? पवन हंस कंपनी, जी हेलिकॉप्टरची कंपनी राजीव गांधींनी निर्माण केलेली होती PSU मध्ये, ज्याच्यामध्ये 51% केंद्राचे शेअर्स होते, 49% ONGCचे होते, ती कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये होती. जागतिक दर्जाची कंपनी होती, जिथे तुमच्या आमच्यासारखे लोक परीक्षा देऊन MBA वगैरे करून तिथे नोकरी लागत होते. ती प्रायव्हेटाईज करण्यावर आलेली आहे. म्हणजे प्रायव्हेटायझेशनचा कन्सेप्ट जो होता तो असा होता की ज्या कंपन्या लालफिताशाहीमुळे किंवा नोकरशाहीमुळे डबघाईस आलेल्या आहे, त्या सरकारला चालवणं शक्य नाही, त्या प्रायव्हेटला देऊन त्याला सशक्त करणे. आता उलट काय सुरू आहे? प्रायव्हेटच्या दबावाखाली ज्या संस्था आमच्या चांगल्या आहे, महारत्न, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, BPCL, हे सगळे महारत्न कंपन्या आहेत. या सगळ्या प्रॉफिटमध्ये आहे, या सगळ्या डिव्हिडंड देतात सरकारला, सरकारचं उत्पन्न निर्माण होतं. आपल्यासारख्या छोट्या मोठ्या बहुजन लोकांच्या मुलांना तिथे नोकऱ्या मिळतात, ओपनलाही नोकऱ्या मिळतात. त्यामध्ये काही जातीभेद नाही आपल्या इथे. तर त्या सगळ्या लोकांना जी संधी मिळते ती संपायला लागली ना, त्याच्यावर मूळ ऑब्जेक्शन आहे आपलं. त्यामुळे खाजगी क्षेत्र, आपल्या अंबानीची हिंमत नव्हती मनमोहन सिंग साहेबांच्या खांद्यावर ठेवायची. माझा तोच म्हणणं आहे. आता त्यांनी खांद्यात नाही, ते गळ्यात हात टाकून गळा दाबतील ते, जर जास्त पैसा त्यांच्याकडे गेला तर. आर्थिक शक्ती शेवटी राजकीय शक्तीवर कधी कधी भारी पडत असते. बिलकुल बिलकुल सर. म्हणजे एक अत्यंत मार्मिक उदाहरण आपण दिलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये. म्हणजे आपण मगाशी जो लोकशाहीच्या संदर्भात जो उल्लेख करतो आहोत, हे सगळ्या प्रवर्गांना आज वाटतं आहे की लोकशाही कुठेतरी ती सुदृढ व्हावी, ती पुढे प्रगत व्हावी, यासाठी सगळ्यांना वाटतंय की एक आशादायी वातावरण निर्माण व्हावं. परंतु ते राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच ते वातावरण पोषक होऊ शकतं. तर या दृष्टीने आज समजा आपण काँग्रेसचे प्रवक्ते आहात, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एक 4थ्या क्रमांकावर आज दिसते आहे. तर ही काँग्रेस महाराष्ट्रावर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपली आता रणनीती काय असणार आहे? नाही, फार आक्रमकपणे लोकांचे मुद्दे जे आहे ते उचलणे, लोकांच्या हक्काची गोष्ट करणे. जर अन्याय होत असेल तर आपलं सरकार असलं तरी त्यांना दाखवून देणे की हा निर्णय आम्हाला मान्य असणार नाही. म्हणजे काय, खूप उदात्तीकरण करण्याचं कारण नाही आहे. असं आहे की तुझ्यामध्ये गुणवत्ता आहे तर तुला ती संधी मिळाली पाहिजे. ही व्यवस्था जी आम्ही निर्माण केली होती ती अजून सुदृढ करणे. आणि तरुण जे आहे, माझी तरुणांना विनंती आहे की तुम्ही आता तुमच्याजवळ काँग्रेस काय आणि भाजप काय, दोन राष्ट्रीय पक्ष आहेत. याचे ध्येय धोरण जे आहे ते आपल्या समोर आहे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की काँग्रेसच्या काळात खूपच सगळं चांगलं झालं. काही त्रुटी असतील ना, असं नाही आहे की काही त्रुटी नव्हत्या आमच्यामध्ये त्रुटी होत्या. पण त्या ऐकून घेण्याची आमची क्षमता होती. की कोणी जर आपल्याला आपल्या त्रुटी दाखवल्या किंवा आमच्यावर टीका करण्याचा अधिकार सगळ्यांना होता. आणि त्यामुळे त्याच्यात बरेचसे बदल जे आहे ते बदल घडत आलेले आहे. तर हा जो काँग्रेसचा जो खरा विचार आहे, जी आयडिया ऑफ इंडिया मला खूप महत्वाची वाटते. आणि जी लोकशाही आम्ही कशी उभी केली साहेब, RBIचे अधिकार आता लोकांना माहिती व्हायला लागले, ते काँग्रेसने पहिले दिलेले आहे. कंट्रोलर ऑडिटर जनरल कॅग याचे अधिकार आपण पहिले, संसदेच्या बाहेर सुद्धा आपण अनेक अशा संस्था ज्या आहेत, एम्स असेल, म्हणजे एम्स म्हणजे गरिबांसाठी निर्माण केलेली संस्था होती ना, अशा अनेक संस्था ज्या आहेत त्या अनेक संस्था आपण निर्माण केल्या. आणि त्या संस्था म्हणजे लोकशाही होते. लोकशाही फक्त संसद आणि एक पक्ष आणि ते सरकार असं होत नाही. कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपण निर्माण केल्या.
आज कोऑपरेटिव्ह मुवमेंट किती मोठी मुवमेंट होती, शेतकऱ्याला किती मोठा त्याचा फायदा झाला. आता त्याच्यामध्ये खूप आपलं विभाजन शेतीचं होत गेलं, टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशन आपल्याला अवघड होत गेलं, त्यातनं प्रश्न निर्माण झाले, नाही झाले असे नाही आहे. त्या प्रश्नाला आपण समोर समोर जात ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करण्यामध्ये किती इमानदारी दाखवली, याचा सुद्धा विचार जो आहे तो जनतेनं केला पाहिजे. त्यामुळे आमचा आता उद्देश जो असा आहे की नवीन तरुण जेवढा आपल्या पक्षाकडे आकर्षित करता येईल, नवीन पिढीला ह्यांनी काय केलं आणि आम्ही काय कुठपर्यंत आणलं, फ्युचरमध्ये आपल्याला देशाला कुठे घेऊन जायचं आहे, हा जो प्रोग्राम आहे हा सातत्यानं आम्ही जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरुणांना आपल्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की आपण काँग्रेस पक्षासोबत जुळलं पाहिजे. हे सगळे विचार हे सगळे समजून घेतले पाहिजे. देश तुमचा आमचा आहे, काँग्रेसची गरज नाही, ही देशाची गरज आहे की आपण आता पुढे जाणारी गोष्ट केली पाहिजे. युद्धोन्मादापेक्षा बुद्धवाद, धेरी घोषापेक्षा धम्मघोष जो आहे तो महत्वाचा आहे देशासाठी. नाहीतर आपण याच्यामध्ये गुंतत राहिलो तर राफेल तर येऊन जाईल, राफेल आपण निर्माणही करू शकू, आपण राफेल सारखं तेजस निर्माण केलेलं आहे, पण 2 वेळच्या अन्नाची जर आपण सोय करू शकलो नाही, चांगल्या शिक्षणाची सोय करू शकलो नाही, चांगल्या आपण आरोग्याच्या व्यवस्था जर निर्माण करू शकलो नाही, चांगल्या कंपन्या जर उभा आपण करू शकलो नाही, तर ते राफेल काही आपल्याला खूप दिवस समाधान देऊ शकेल असं नाही. राफेल आवश्यक आहे, चांगली स्ट्रेंथ असणं आवश्यक आहे, मिलिटरी स्ट्रेंथ असणं, पण ह्या गोष्टीची प्राथमिकता नसावी. प्राथमिकता रोटी, कपडा, मकान, शिक्षा, स्वास्थ्य या गोष्टीची असली पाहिजे आणि ती काँग्रेसची प्रायोरिटी आहे. शेवटचा प्रश्न विचारू पाहतो की आज देशामध्ये आपण उल्लेख केला की काँग्रेसने अनेक वर्षामध्ये ज्या संस्थांचं सार्वजनिकरण केलं, ज्या पब्लिक सेक्टरमध्ये आणल्या, त्या सगळ्या आता प्रायव्हेट उद्योगपतींना विकण्याचं सत्र सुरू आहे. आणि यावर सगळ्याच जनतेचा आक्षेप आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जनतेचा आक्षेप आहे. तर काँग्रेस पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये हे आश्वासन देऊ शकतं का की येणाऱ्या काळामध्ये जर समजा अशा पब्लिक सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन किंवा प्रायव्हेट उद्योगपतींना ते विकलं गेलं असेल तर ते सीज करू किंवा ते कुठेतरी ती प्रक्रिया खंडित करू, असा काही विश्वास आज काँग्रेस देऊ शकते का? आम्ही असं केलंय ना, आम्ही ह्या कंपन्या सक्षम केलेल्या आहे. शेअर्सच विकत घ्यायची गोष्ट आहे तर आम्ही याच्या पहिले नॅशनलायझेशन करून दाखवलेलं आहे. असं आहे, शेवटी राष्ट्रीय हित महत्वाचं आहे सोनूजी. आणि राष्ट्रीय हित म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, तर राष्ट्र म्हणजे राष्ट्रातले लोक. भारतमाता काय आहे, तर भारतमाता म्हणजे फक्त काही भूभागीचा जमिनीचा तुकडा नाही आहे. या भूभागाच्या जमिनीवर असणारी संसाधनं, या भूभागावर राहणारा प्रत्येक व्यक्ती, हे सगळे राष्ट्र भारतमाता आहेत. हे भारतमाता सिलेक्टिव्ह नाही होऊ शकत. भारतमाता हे सगळे मिळून आपण भारतमाता आहे. तर राष्ट्रीय हित जे आहे ते सर्वप्रथम आहे. आणि ते राष्ट्रीय हित असं खूप छात्या बडवणारा राष्ट्रवाद जो आहे तो काँग्रेसचा नाही. काँग्रेसचा राष्ट्रवाद हा देशाला पुढे नेणे, रोटी, कपडा, मकानची व्यवस्था करणे, चांगली शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण करणे, चांगल्या आरोग्याच्या व्यवस्था निर्माण करणे आणि एक चांगलं शांतीपूर्ण जीवन जे आहे ते ह्या समाजाला मिळालं पाहिजे. म्हणून काँग्रेस नेहमी बुद्धांचा आणि महात्मा गांधींचा उल्लेख करतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की भेरी घोष नाही, धम्मघोष जो आहे तोच जीवनाचं सत्य आहे आणि त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. त्यामुळे त्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये जेव्हा येऊ त्यावेळेस जनतेच्या हितासाठी ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या आम्ही नक्की करू आणि करत आलेलो आहोत. जाता जाता एक प्रश्न सर, की काँग्रेसने राजकारणामध्ये किंवा राजकीय सत्तेमध्ये कायम सोशल इंजिनिअरिंग केली, पण सोशल इंजिनिअरिंग करताना नेहमी राजकीय सत्ता जी काय आहे ती सूत्र नेहमी वरच्या वर्णाकडे राहिली किंवा वरच्या जाती समूहांकडे राहिली. आता राजस्थानमध्ये जे आपण बघतो आहोत तर ही सोशल इंजिनिअरिंग आता काँग्रेस खालच्या समूहांकडेही सोपवणार आहे का किंवा त्यांना त्याच्यात भागीदार बनवून घेणार आहे का, हा एक जाता जाता प्रश्न आहे. मी तुमच्या या मताशी अजिबात सहमत नाही आहे. अतिशय नम्रतापूर्वक सांगतो मी. सुशील कुमार शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते काँग्रेसचे, बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते. आत्ताचं उदाहरण सांगतो मी, खरगे साहेब हे विरोधी पक्ष नेते होते, ते दलित समाजातून येतात. मुकुल वासनिक साहेब हे दलित समाजाचे आहे. गुलाम नबी आझाद वरती एलओपी होते, म्हणजे वरचे एलओपी हे अल्पसंख्याक समाजाचे आणि लोकसभेतले एलओपी जे होते म्हणजे गटनेतेच एलओपी तर दिलं नाही, भाजपने ते काही पाळलं नाही, तर खालती खरगे साहेब होते. राजीव सातव हे बहुजन समाजातले आहेत, तरुण नेतृत्व आहे, त्यांना फार संधी जी आहे ती मिळते आहे. आत्ता विधान परिषदेमध्ये दोन्ही रणपिसे साहेब असतील किंवा वजाहत मिर्झा असेल, या वेगवेगळ्या सोशल इंजिनिअरिंग हे काँग्रेसचे पहिलेपासून गमक राहिलेलं आहे. आणि गुणवत्तेसहित सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते काँग्रेसने नेहमी केलं आहे. सगळ्या समाजाला संधी मिळाली पाहिजे असा प्रयत्न काँग्रेस हा नेहमी करते आणि त्याच्यावर आमच्यावर आरोप आहे. आम्ही धार्जिणे आहो, अल्पसंख्याक धार्जिणे आहो, आम्ही दलित धार्जिणे आहो,
अशा पद्धतीचा जो आरोप आहे त्यांनी हे समजून घ्यावं की घरामधला जो कमजोर मुलगा असतो त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन तो सशक्त कसा होईल हे पाहणं जर आम्ही लागून चालून करतो असं जर कोणाला वाटत असेल तर आम्ही करतो ते. कारण सगळ्यांना सत्तेचा वाटा जर लोकसंख्येच्या अनुषंगाने आपण देत गेलो तर लोकशाही मरून जाईल एक दिवस. अशक्तांना सशक्त करणं हे लोकशाहीचं पहिलं तत्व आहे. सर, अत्यंत महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय प्रश्नापासून तर राज्यस्तरीय राजकारणातल्या प्रश्नांना आपण अगदी दिलखुलास, विश्लेषणात्मक, वैचारिक आणि तितकीच तळमनापासून खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं ती उत्तरं दिलेली आहेत. निश्चितपणे आपल्यासारख्या पुरोगामी, आक्रमक आणि तरुण नेतृत्वाचं हे भविष्य मला वाटतं सगळ्यांना विश्वासात घेणार असेल. या अपेक्षेसह आज आपण आपली ही वार्ता थांबूया. पुन्हा आपण आम्हाला वारंवार अशा प्रकारची वेळ देणार अशी अपेक्षा करून आज ही मुलाखत थांबूया. धन्यवाद. नमस्कार.